तुमची केस गळतात का? किंवा तुम्ही त्यासाठी अतिशय महागडी शॅम्पू किंवा तेल बदलून थकला आहात का? पण तरी देखील काही फरक पडत नाही आहे. समस्या ही केसांच्या टोकावर नसून शरीराच्या आतमध्ये आहे. नमस्कार. आज आपण जाणून घेऊया मानवी केसांच्या रचनेबद्दल, त्यांच्या आजाराबद्दल आणि त्यासाठी असलेल्या होमिओपॅथिक उपचाराच्या भूमिकेबद्दल. प्रत्येक व्यक्तीच्या केसांची रचना, प्रकार हे वेगवेगळे असतात. कुणाची जाड असतात तर कुणाची पातळ असतात. कुणाची सरळ असतात तर कुणाचे कुरळे असतात. कुणाचे ऑइली असतात तर कुणाचे कोरडे असतात. हे ज्या त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये असलेल्या DNA मध्ये असलेल्या केराटिन नावाच्या प्रोटीनवर ते अवलंबून असते. म्हणजेच त्यांच्या अनुवंशिकतेवर ते अवलंबून असते. परंतु केसांचे आजार जसे की डॅन्ड्रफ, केस गळणे, अकाली केस पांढरे होणे, टक्कल पडणे हे त्या व्यक्तीच्या शरीरातील पोषक द्रव्याच्या कमतरतेमुळे निर्माण होतात. बऱ्याच वेळा काही व्यक्तींमध्ये, काही स्त्रियांमध्ये खास करून रक्तामध्ये लोहाचे प्रमाण फार कमी असते. त्यांच्यामध्ये हार्मोनचे असंतुलन नेहमी निर्माण होत असते. त्यामुळे देखील केसांच्या समस्या निर्माण होतात. काही व्यक्तींमध्ये आजारामुळे किंवा आजारानंतर येणाऱ्या साईड इफेक्टमुळे देखील केसांवर दुष्परिणाम होतो. तर काही लोक अतिशय मानसिक ताणतणाव घेत असतात. त्यामुळे देखील केसांच्या समस्या निर्माण होतात. होमिओपॅथी उपचारामध्ये केवळ केसांच्या बाहेर बाजूवर काम केले जात नाही, तर त्या रुग्णाच्या पूर्ण प्रकृतीच्या हिस्ट्री समजून त्यांच्या आजाराच्या मूळ कारणांवर औषधी दिली जाते, जेणेकरून त्याच्या शरीराची संतुलनता निर्माण होते, रक्ताभिसरण सुरळीत होते, पर्यायी मानसिक स्थैर्यता निर्माण होते. त्यामुळे केसांचे पोषकता वाढते आणि विशेष म्हणजे याला कुठलाही असा साईड इफेक्ट नाही आहे. त्यामुळे होमिओपॅथीच्या मदतीने तुम्ही तुमच्या केसांच्या समस्येला आता मुळापासून निरोप द्या.